विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्मः तस्मै श्री गुरुवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः। ज्ञान प्रकाश अस्ति भाति प्रिय सिंधु में नाम रूप जंजाल लखी ही आत्मस्वरूप निज हे तत्काल निहाल। कोणचं काढायचं? काढू का सातवं? हो, म्हणजे सातवं का सांगायचं? स्वरूप निश्चय आणि जगताचं मिथ्याचं कळ ऐकायची इच्छा आहे का? पण का माझं म्हणण्यावर आहे? कारण हे तर दोघंच एक पाहिजे. तिकडे ऐकणं प्रश्न चित्त असलं तर लाभ होतो आणि भिडायचं म्हटलं तर मग उपयोग होत नाही. वृत्ति भेद अनिर्वचनीय ख्याति मंडन ख्याति खंडन और स्वतः प्रमात्व प्रमाण निरूपण नाम सप्तम प्रकाश प्रारंभ। आता 7 प्रकाराला सुरुवात आहे. प्रकरणाला त्याच्यामध्ये किती विषय सांगितले तर बघा, एक एक सांगा. आता वृत्ति भेद, वृत्तीचे प्रकार, अनिर्वचनीय ख्याति मंडन आणि अनिवृत्ती ख्यातीचं मंडन. अनिवृत्ती ख्याती त्याचे मंडन करणार म्हणजे मान्य करणार. ख्याति खंडन आणि अन्य ख्यातीचं खंडन और स्वतः प्रमात्व प्रमाण निरूपण. आणि वेद स्वतः त्याचं प्रमात्व आहे का, वेदाबद्दल पुन्हा माहिती. अशी किती विषय झाले? 4. आता चला विषय कर. उपादान समवायी असमवायी निमित्त कारण. आता उपादान कारण न्यायाच्या भाषेमध्ये समवायी एक कारण आहे उपादान कारण, आणि असमवायी एक कारण आहे. अरु तेव्हा समाजीचे करतो म्हणून बोट चालू आणि अरु संयोग का लक्षण आणि संयोगाचं संबंधाचं लक्षण. ग्रंथ के आरंभ में वृत्ति किसको कहे है या वचनते वृत्ति के लक्षण और भेद का प्रश्न है. आता वृत्ती कशाला म्हणायची? थांबा, आता मला आठवण झाली गुरुजींची. प्रभाकर 3 प्रश्न आता. वृत्तीचं कारण, वृत्ती कशाला म्हणावं, वृत्तीचं फल, ही 3 वस्तू आहेत. आता त्याच्यामध्ये पुन्हा आणखी गुरुजीने थोडक्यात सांगितलं. वृत्ती अध्यास आणि अधिष्ठान चेतनचं आहे. झाला प्रभाकर. वृत्ती अध्यास आहे आणि त्याचं अधिष्ठान साक्षी किंवा अधिष्ठान चेतन आहे. झाला प्रभाकर. पण इथल्या विचारानुसार आपल्याला अगोदर वृत्तीचं कशाला म्हणा, वृत्तीचं कारण काय, वृत्तीचं फल मागं सांगून गेले. तर आता इथे काय सांगायचं त्यांना, वृत्तीचे प्रकार म्हणजे वृत्ती किती प्रकाराचे आहे. वृत्ति का कारण कौन है आणि वृत्तीचं कारण कोण आहे. वृत्ती कार्य आहे, त्या वृत्ती या कार्याचं कारण कोण आहे. यह वृत्ति की सामग्री का प्रश्न है. आणि ही वृत्तीची सामग्री जी आहे, वृत्ती कार्य आहे आणि तिचं सामग्री काय आहे याचा विचार आहे. वृत्तीचं कारण काय. आता वृत्ती इथं अध्यास लक्षात ठेवा. वृत्ती एक व्यवहाराचं साधन लक्षात ठेवा.
वृत्तीचे प्रकार किती आहेत त्यावेळेस तिथं आपण बघू. आता वृत्तीचं कारण काय हे विचार सांगतील. हा, तीसरा प्रश्न वृत्ति के प्रयोजन का है. आलं का नाही. मग वृत्तीचं फल. फल काय आहे. हो. मग आता फल. परमार्थ एवढंच आहे. हो, जास्त डोक्यावर ताण घ्यायचंच आहे पण कळतच नाही. 4-6 शास्त्र करून एवढे सांगतात. तर वृत्तीचं कारण अज्ञान आहे. वृत्ती एक व्यवहार करते आणि वृत्तीचं फल अज्ञान निवृत्ती आणि परमानंद प्राप्ती ही वृत्तीचं फल आहे. पण क्रमवृत्ती असेल तर पण ती वृत्तीचा प्रकार आले तर तो विषय केला जाईल. पण वृत्तीचे 3च आहेत. वृत्तीचं कारण काय, वृत्ती कशाला बनावं, वृत्तीचं फल काय, हे 3 प्रश्न आहेत. आणि याचं आता याचं वृत्तीमध्ये जग आहे, वृत्तीमध्ये साधन आहे, वृत्तीचं कारण अज्ञान आहे आणि प्रमादजन्य वृत्ती ती अज्ञान निवृत्त करून परमानंद प्राप्ती करून येते. पण आता परमानंद प्राप्ती पुढे लांब राहील. पण आता फक्त वृत्तीचे प्रकार सांगायचे त्याला, वृत्तीचे भेद सांगायचे त्याला आणि वृत्तीचं कारण सांगायचं. सांगा वाटतं मी तुमचा अनुभव वृत्ती आणि त्याचं कारण. संकल्प सांगा. साध्या वृत्ती नसते करायचं. संकल्प कारण सांगा. ठीक आहे. संकल्प कार्य अज्ञान कारण आहे. तुम्हाला संकल्प हे जे आहे ते अज्ञानाचं कार्य आहे पण अज्ञान आहे. ती संकल्प आहे म्हणून अज्ञान म्हणायचं. वास्तविक अज्ञान सिद्ध नाहीच. म्हणून आता चला इथं काय असेल ते बघू. 3 में वृत्ति के प्रयोजन का निरूपण अष्टम प्रकाश में करेंगे. हा, आता त्याच्यामध्ये फल काय तर 8 प्रकरणात सांगितलं जाईल. और कारण समुदाय को सामग्री कहे है. आणि कारण सामग्री असतात त्याला कारण म्हणावं. कार्याची सामग्रीला कारण म्हणावं. कारण 2 प्रकार का होवे है. आता कारण 2 प्रकाराचं आहे. एक उपादान कारण होवे है और द्वितीय निमित्त कारण होवे एक है. उपादान कारण आहे, एक निमित्त कारण आहे. जाके स्वरूप में कार्य की स्थिति होवे इस कारण को उपादान कारण कहे है. ज्याच्यामुळे कार्य राहते त्याला उपादान कारण म्हणावं. आता घटाचं उपादान कारण काय, माती. पटाचं उपादान कारण काय, तंतु. जगाचं उपादान कारण काय, अज्ञान. जोपर्यंत अज्ञान आहे तोपर्यंत जगत आहे. अज्ञान नाही तर झालं की जग नाही. चला. उपादान कारण को ही समवायी कारण कहे है. त्याला शास्त्रीय भाषामध्ये उपादान करणारच न्यायशास्त्रकार त्याला समवायी कारण म्हणतात. जैसे घट का उपादान कारण कपाल है. हा, आता घटाचं उपादान कारण कपाल. कपाल म्हणजे 2 कवच आहे. ते टाळाच्या 2 भाग आहे तसं कपाल हे त्याच्यामध्ये बरं का. और कार्य से तटस्थ हुआ कार्य का जनक होवे सो निमित्त कारण कहे. कारणावरून वेगळं आहे आणि कार्याचं जनक आहे त्याला निमित्त कारण म्हणा. कुंभार असं काय असणार आहे. जैसे घट के निमित्त कारण को कुलाल चक्र दंडाधिक है. मग हे आलंच की कोलाल ते चक्र आणि दंड म्हणजे थापटायचं. हे कोणतं कारण आहे, निमित्त कारण. और न्याय वैशेषिक मत में समवायी असमवायी निमित्त भेद से कारण 3 प्रकार का कहे है. आणि न्यायिक मताने समवायी असमवायी आणि निमित्त कारण 3 प्रकारने सांगितले. कारण हे कशाचा विषय चाललाय, वृत्तीच्या सामग्रीचा. हे लक्षात ठेवा. आता नैयायिकाच्या मते वृत्ती सामग्री काय आहे, वेदांताच्या मताने वृत्तीची म्हणजे जगाची सामग्री काय आहे हीच. तर आता सामग्रीवर विषय चालला म्हणजे कारणाचा विचार चालू आहे. आता वेदांत मतामध्ये 2च कारण, निमित्त कारण आणि उपादान कारण. आणि याच्यामध्ये 3रे कारण मानलंय कोणी, नैयायिकाने. हा,
या एक वैशिष्ट्य एकच आहे. समवायी असमवायी आणि काय आणखी? निमित्त. निमित्त कारण. बरं आहे ना विषय. हा. हा कारण ही जर कळलं तर जगाचं स्वरूप कळलं आणि जगत स्वरूप पुढे लय विस्तार केलाय. हो त्याच्यामध्ये एक असं खंबीर तुम्हाला उभं राहायला पूर्व पक्ष त्याचं खंडन करता मजा येते. कार्य के समवायी कारण से संबंधी जो कार्य का जनक ताकू असमवायी कारण कहे है. आता कार्याचे जनक आहे समवायी कारणाचं बरोबर आहे त्याला असमवायी कारण म्हणायचं. म्हणजे संयोग हे असमवायी आहे ते. जैसे घट का असमवायी कारण कपाल संयोग है. ज्याप्रमाणे घटाचं असमवायी कारण दोन कपालाचा संयोग आहे म्हणजे संबंध आहे. कारण संबंधाशिवाय घट होत नाही पण त्या संबंधाला असमवायी कारण म्हणतात. तिसरं नैयायिक अवशेष का मत्व. पट का असमवायी कारण तंतु संयोग है. पटाचं असमवायी कारण तंतूचा संयोग आहे. घट का समवायी कारण कपाल से संबंधी और घट का जनक कपाल संयोग है. पुन्हा वाचे. घट का समवायी कारण घटाचं समवायी कारण कपाल से संबंधी कपालाच्या संबंधी म्हणजे कपालामध्ये असणाऱ्या और घट का जनक आणि कपाल संयोग है. आणि घटाचा जनक हे कपाला संयोग आहे. आता घटामध्ये आहे ते मृत्तिका आहे म्हणजे कपाल संबंधी ना आहे ना. मग कपाल संबंधी कोण आहे? माती आहे आणि त्याचा संयोग आहे. तो संयोगाचे असमवायी कारण आहे. कपाल हे समवायी कारण आहे. कपालामध्ये जे राहते उपादान कारण आहे ना ती माती आहे. आता त्या भाषेत सांगायचं ना. आता ही मराठी भाषा त्यांच्या वेदांची आता त्या भाषेत सांगायचं. घट का समवायी कारण कपाल से संबंधी. आता घटाचं समवायी कारण काय? घटात कपालाचे समवायी मग कपाला समवायी म्हणजे मृत्तिका नित्य संबंध आहे ना. और आणि घट का जनक कपाल संयोग है. आणि घटाचं कारण दोन्ही कपालाचा संयोग म्हणजे संबंध आहे. तैसे त्याप्रमाणे पट के समवायी कारण तंतु से संबंधी. त्याप्रमाणे पटाचं समवायी कारण तंतूमध्ये असणारे रूप और पट का जनक तंतु संयोग है. आणि पटाचं कारण तंतूचा संबंध आहे. जो समवायी कारण के संयोग को कार्य का जनक नहीं माने तो वियुक्त कपालंते घट की और वियुक्त तंतुओं से पट की उत्पत्ति हुई चाहिए. जर समवायी कारण संबंधी असणारी मृत्तिका त्याचा जर संयोग नाही मानला मग वियुक्त म्हणजे विभक्त असणारे त्याचा का संबंध असताना कार्य व्हायला पाहिजे. इस रीति से द्रव्य की उत्पत्ति में अवयवन का संयोग कारण है. अशा रीतीने पदार्थाच्या उत्पत्तीमध्ये अवयवन का संयोग पदार्थाच्या उत्पत्तीमध्ये अवयव हे संयोग कारण आहे. अवयवाचा संबंधी कारण आहे. और अवयव संयोग में कार्य की स्थिति नहीं किंतु अवयवन में कार्य द्रव्य की स्थिती होवे है. आणि संयोगामध्ये कार्याची स्थिती नाही पण ते ज्याचा संयोग आहे असे जे द्रव्य त्याच्यामध्ये आहे. याते म्हणून अवयव संयोग में समवायी कारणता संभवे नाही. म्हणून अवयव संयोगामध्ये समवायी कारण कारणता सिद्ध होत नाही तर असमवायी कारण आहे. और आणि कार्य से तटस्थ रहे नहीं. आणि कार्यांचे वेगळे राहत नाही संयोग. किंतु अवयव संयोग और कार्य द्रव्य अवयव में समानाधिकरण होवे है. कार्याचा संयोग अवयव संयोग आणि कार्य द्रव्य आणि कार्य पदार्थ अवयव में कार्य जे पदार्थ त्या पदार्थ अवयवामध्ये
समानाधिकरण होवे दोन्ही एका अधिकरणावरच आहे. हा याते म्हणून निमित्त कारणता भी अवयव संयोग में संभवे नहीं. म्हणून निमित्त कारणाची गरजच नाही. अवयव संयोग त्याच्यामध्ये सुद्धा निमित्त कारण राहत नाही. हा. याते म्हणून समवायी कारण और निमित्त कारण से विलक्षण असमवायी कारण होने पे कारण तीन प्रकार का होवे है. म्हणून निमित्त कारणाला सोडून तीन प्रकारचे कारण आहे. निमित्त कारणाला सोडून असमवायी कारण एक आहे. समवायी कारण एक आहे. हा आणखी काय खायचं निमित्त कारण निमित्त कारण. हा पण निमित्त कारण ह्यांच्या मतामध्ये नाही. कोणाच्या वैशिष्ट्याच्या आहे त्याच्यात आहे ना. आहे हो निमित्त कारण. समवायी कारण समवायी कारण एक और निमित्त कारण से विलक्षण निमित्त कारणाने वेगळे लक्षणाचं असमवायी कारण असमवायी कारण होने ते होत असल्याने कारण तीन प्रकार के होवे. हो कारण तीन प्रकारचं समवायी असमवायी निमित्त कारण. जैसे ज्याप्रमाणे द्रव्य की उत्पत्ति में अवयव संयोग असमवायी कारण है. आणि द्रव्य म्हणजे पदार्थाच्या उत्पत्तीमध्ये त्या द्रव्याच्या ठिकाणी असणारे जे अवयव त्या अवयवाचा संयोग असमवायी कारण आहे. तैसे त्याप्रमाणे गुण की उत्पत्ति में कहूँ तो गुण असमवायी कारण है, कहूँ क्रिया असमवायी कारण है. आता गुणाच्या उत्पत्तीमध्ये कुठे गुण असमवायी कारण. हो ना. गुणाच्या गुण उत्पत्तीमध्ये कुठे असमवायी कारण आहे आणि कुठे कार्य असमवायी कारण आहे. कुठे संयोग असमवायी कुठे कार्य असमवायी. कार्य आहे ना. क्रिया हा असं मग ते चुकीचं होईल ना. कुठे द्रव्याच्या उत्पत्तीमध्ये अवयव संयोग असमवायी कारण आहे आणि कुठे क्रिया ही कारण असमवायी कारण. गुण आणि क्रिया असमवायी कारणामध्ये जातात. तथाही तरी पण नील तंतु से नीलपट की उत्पत्ति होवे है की नहीं. हा नील पटापासून नील पटाची उत्पत्ती होती आणि पिवळ्या रंगाच्या पटाची उत्पत्ती होत नाही. याते म्हणून पट के नील रूप में पटाच्या नील रूपामध्ये तंतु का नील रूप कारण है. तंतूच्या नील रूप कारण पटाच्या उत्पत्तीमध्ये पट के नील रूप में नील रूपामध्ये तंतु का नील रूप कारण है. पटाच्या उत्पत्तीमध्ये तंतूचं नील रूप हे कारण आहे. 30 पट के नील रूप का समवायी कारण पट है. पटाचं पट के नील रूप का पटाच्या नील रूपाचं समवायी कारण पट है. पट आहे. तंतु का नील रूपता का समवायी कारण नहीं. तंतूचं नील रूप जे आहे ते नील रूप समवायी कारण नाही पटाचं. तैसे त्याप्रमाणे तंतु का नील रूप पट के नील रूप से तटस्थ नहीं. आणि तंतूचं नील रूप पटावून वेगळं नाही. तटस्थ म्हणजे वेगळं नाही. किंतु तंतु का नील रूप तंतूचं नील रूप तंतु में रहे है. तंतूच्या ठिकाणी राहते. और पट का नील रूप भी आणि पटाचं नील रूप तंतु में रहे है. तंतूच्या ठिकाणीच राहते. समानाधिकरण म्हणजे दोन पदार्थाचं एकच अधिकरण त्याला समानाधिकरण म्हणावं. याते दोनों समानाधिकरण होने पे म्हणून दोन्ही समानाधिकरण असल्याने संबंधी है. म्हणजे ते संबंधित दोन्ही. और आणि असंबंधी को तटस्थ कहे है. ज्याचा संबंध नाही त्याला तटस्थ म्हणायचं. यद्यपि पट का नील रूप जरी पटाचं नील रूप समवाय संबंध से पट में रहे है. पण कोणतं नील रूप कशाचं पटाचं नील रूप पटाच्या ठिकाणी समय संबंधाने राहत आहे. तथापि तरी पण स्वसमवायी स्वसमवायी
समवाय संबंध से समूह संबंधाने पट का नील रूप पटाचा नील रूप तंतु में ही रहे है। तंतूच्या ठिकाणी राहत आहे. स्वसमूह, आता स्वसमूह ही तंतु, त्या तंतू स्वसमूह संबंध हे तंतूमध्ये राहत आहे. स्वसमूह संबंधाने नीलपणा तंतूच्या ठिकाणी राहतो. का नाही असं? स्व कहिए पट का, बरं. पटाचं स्व म्हणजे पटाचा, नील रूपता का निरूपाचा, समवायी जो पट समवाय जे असणारा पट ताका त्याचा समवाय समवाय, तंतु में है। हो पटाचा समूह तंतूच्या ठिकाणी आहेत. इस रीति से या रीतीने पट के नील रूप से पटाच्या निरूपाने तंतु का नील रूप तंतूचं निलरूप समानाधिकरण है। समानाधिकरण आहे. और तंतु का नील रूप साक्षात संबंध से तंतु में ही है। तंतूचं निलरूप साक्षात संबंध तंतूच्या ठिकाणीच आहे. जिसमें त्यामध्ये पट द्वारा पटाच्या द्वारे परंपरा संबंध से पटाच्या द्वारे परंपरा संबंधाने पट का नील रूप है। पटाचं निरूप आहे. याते म्हणून पट के नील रूपते पटाच्या निरूपाने तंतु का नील रूप तंतूचं निलरूप तटस्थ नहीं, तटच नाही, कारण समूह संबंध नाही ना. निमित्त कारण संभवे नहीं, म्हणून निमित्त कारण संभवत नाही. किंतु पट के नील रूप का पटाच्या निलरूपाचं समवायी कारण जो पट समूहीकरण जो पट आहे ताका संबंधी त्याच्या संबंधी तंतु का नील रूप है। तंतूचं निलरूप आहे. आता पटाचं निलरूप आहे ती पटा ठिकाणी समूह संबंधी राहत आहे. आणि त्याचं नीलपणा आणि ते नीलपणा तंतूच्या ठिकाणी राहतो. और पट के नील रूप का आणि पटाचे निलरूप जनक होने से पटाचे निलरूप जनक असणार ताका त्याचा असमवायी कारण तंतु का नील रूप है। त्याचं असमवायी कारण तंतूचं निलरूप आहे. तंतु का नील रूप और पट दोनों तंतु में समवाय संबंध से रहे हैं। आणि तंतूचं निलरूप आणि पट हे दोन्हीही तंतूच्या ठिकाणी समसंबंधी राहतात. याते म्हणून समानाधिकरण संबंध से म्हणून समानाधिकरण संबंधाने तंतु का नील रूप पट का संबंधी है। तंतूचं निलरूप जे आहे ते पटाचं संबंधी आहे. जैसे ज्याप्रमाणे कार्य के रूप का जसं कार्याच्या रूपाचं असमवायी कारण असमवायी कारण उपादान का रूप है। उपादान करण्याचं रूप आहे. बरं. तैसे त्याप्रमाणे रस गंध स्पर्श में भी जानना असे 5 विषयामध्ये समजणं. रस गंध आणि स्पर्श. और आणि सकल गुणन की उत्पत्ति में जिसरी तिसे गुण का क्रिया असमवायी कारण है। कशाच्या उत्पत्तीमध्ये गुणन की उत्पत्ति गुणाच्या उत्पत्तीमध्ये जिसरी तिसे ज्या रीतीने गुण का क्रिया गुणाची क्रिया असमवायी कारण है। असमवायी कारण आहे. म्हणजे कोणत्या पदार्थामध्ये सो न्याय वैशेषिक ग्रंथन में स्पष्ट है। याचा विस्तार न्याय ग्रंथ मध्ये स्पष्ट आहे, विस्तार केलेला आहे. त्यात अनुपयोगी जाणी के विस्तार भयते लिखा नहीं. दिलं का शेरा इतकं बोलून ठेवलंच नाही बाजूला. जास्त विस्तार करण्याचा उपयोग नाही जिज्ञासूला, इसलिए हम लिखित नाही. अनुपयोग आहे. म्हणून निश्चलदासजी न्यायशास्त्र सकाळी 9 वाजेपर्यंत हातात धरीत नव्हते. अनात्माई म्हणून उघड डोक्याला कीट काय तथ्य नाही. द्रव्ये त्याचा अवयवाचा समवाय संबंध त्याचा पुन्हा संयोग संबंध दुसऱ्या द्रव्याशी काय असते काय नुसतं काहीतरी बोलायचं.
बुद्धीचे तारे म्हणून आमच्या तुकोबाराने सांगितलं. तुकोबाला काय असं ऐका ऐका भाई किती कोण कोण हॉलते तार्किकता टाका सगळं की तारखे यांचा संबंध सुद्धा टाकू. पण नुसतं ठीक आहे, पण प्राप्तीपूर्वक निषेध होणं महत्वाचं आहे. फुलाचा वास लांबून येतो, फुल तोडायचा, वास द्यायचा, फुलात फेकून द्यायचं. तसं अनेक शास्त्राचा विचार करायचा आणि ती किती चुकलेत, कसं काय कारण चुकायचं, हे चूक त्यांची चूक करून त्यांना बाजूला ठेवायचं. त्यांची चूक न कळतं बाजूला ठेवता येणार नाही. हो असं ते. तुमच्या घरचे पोरं काही म्हणतील, तुमच्या घराच्या पोराला तुम्ही चांगलेच म्हणता ना, हां, पण लोकांनी चांगलं म्हणलं पाहिजे ना. तसं न्यायशास्त्र तुम्ही चांगलं म्हणू शकाल, पण वेदन त्यांच्यावर चांगलं म्हणलं पाहिजे ना. हां, दारुड्या चांगलं म्हणे, पण जो दारू पित नाही त्याने चांगलं म्हणलं पाहिजे ना. असं आहे का नाही. मग अनुपयोग होण्याच्या हमी लिखाणे त्याचा विस्तार केला नाही. त्याचा विस्तार करायचा असेल तर तर्कसंग्रह आणि न्यायप्रकाश माझ्याकडे आहे, त्यात पहा. आता हे तर मावले म्हणते मग सरस्वती गोडी शास्त्र निवडे, मग कसं करायचं. तर हिचं असं लावायचं, सर्व सुखाची गरज तसा शास्त्राचा निर्णय तात्पर्याने लक्षात घ्या. काही ठिकाणी आता पणशी घेतलं तुम्ही, यातला एकच तुम्हाला उपयोगाचा आहे. त्याचे सिद्धांत घेऊ नका, त्याचे युक्ती घ्या. युक्तीमध्ये न्यायशास्त्र खूप स्पज्ञ आहे, पण सिद्धांताला आणलं आहे. त्याला जगनिष्ठात्व कुठे आहे ना, जगनिष्ठात्व ठरवलंच नाही. तर जाऊ द्या, मी पुढे सांगायला लागलो, नको हे फक्त एक अनुपयोगी याच्यावर लिहिली सांगतो. म्हणून काही गोष्टी अधिक ज्याचं फळ नाही त्याचा विचार करणं चुकीचं आहे. सांगतो बाबा गुरुंचे त्यांचे कीर्तनाचा विचार करावा लागला कळते का. कीर्तनाचा विचार केला तर माणूस पुण्यशील होईल, नाही तर धारणा तरी बघून ठेवईल. इकडे ते विचारा गेले का सगळे वायाला बोलायचं आहे का. बरं तितकं करू त्याचं फळ काय. इथे सत्वहीन होतं, शरीर पाक संकटी होतं आणि त्याचे सत्वहीन करून त्याचे संकटी होतं शरीराची, आणि त्याचा विचार रात्रंदिवस करते. ती विश्वासाचं लक्षण आहे. पण बोलायचं आहे का. बरं इतकं करून निष्फळ आहे पुन्हा. म्हणून त्याचा विचार करायचा. ह्याला चुकवा संसाराची कामे नका उजू माझ्यापाशी. चुकवा हे संसाराची गोष्ट माझ्या कानावर आणू नका. हे का सांगतो जास्त चौकशीवर बोलू बरं का. तसं ही न्यायशास्त्र त्या कक्षात आहे. थोडंच पाहायचं बाजूला ठेवायचं. हा थोडा बदल ते काय कर्मच अन्यथा कर्मच नको ते संयोगाचंच प्रकरण आहे. कर्म संयोग अकर्म संयोग संबंधाचाच विचार येतो. अच्छा उभय कर्मज अन्यतर कर्मज ते झालेलं आहे रे. पण आता किती वर्ष झालं त्याला काही आहे का माप. खेड्यापाड्यात जाऊन माझं सगळे चिंता बुडाला. हे आळंदीला राहायला जमलं असतं, पण आळंदीत राहणे इतकं पुण्य नाही ना माझं. आता नाही आळंदीत. आता पोरं नाही पहिल्यासारखे साधक राहिले. पहिले साधकाचे पहिले शेंडी चप्पी आणि दाढी पूर्ण करायचे आणि धोतर नेसायचे आणि शर्ट घरी घालायचे, टोपी घालायची आणि असं गंध लावतो पट्टा नुसतं. आता प्रत्येकाला झिपरी आहे, चड्डी आहे आणि सांगणारे कसले ते.